Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. पूर ओसरलेल्या भागांमध्ये महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम. पूर ओसरलेल्या भागांमध्ये महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहिमा. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. कोल्हापुरात पंचगंगा नदी पाणी पातळी आता 46 फूट 2 इंचावर पोहोचली असून 83 बंधारे हे अद्यापही पाण्याखाली आहेत. गेली 2 दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळीत घट होत चालली आहे. शहरात ठिकठिकाणी पुराचे पाणी गेले होते, मात्र आता पूर ओसरत आहे. नुकत्याच ओसरलेल्या पुरामुळे प्रभावित भागांमध्ये महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विनस कॉर्नर परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत साठलेला गाळ, घाण, कचरा आणि अन्य अडथळे हटवणे यावर भर देण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने विशेष पथकं तयार केली असून जंतुनाशक फवारणी तसेच रस्त्यांची सफाई आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.